फॉर्म भरला तसा श्यामकुमारजींनी फॉर्म भरलाच नव्हता। आपल्या खऱ्या उमेदवार होत्या रश्मीताई, पण सरकारच्या कट कारस्थानामुळे आपले उमेदवार श्यामकुमारजी यांना संधी मिळाली। मग श्यामकुमारजी असो की रश्मीताई असो, आपल्यासाठी लोकांनी जो नारा दिलेला आहे, भैया असो या भाभी, आपल्यासाठी दोन्ही उमेदवार सारखे आहेत। खरे उमेदवार आजच्या तारखेला आपले श्यामकुमारजी आहेत। आपण संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण बघतो आहोत। त्या दिवशी उमरेडला सभा झाली, सभेमध्ये ज्या प्रकारे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आताही मिळत आहे। आपल्याला सर्वांना कठोर मेहनत घ्यायची आहे आणि बर्वे साहेबांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढायचं आहे। प्रत्येक ठिकाणी उमेदवार पोहोचणार नाही। आपणा सर्वांना मीच उमेदवार आहो अशा प्रकारची भूमिका बजवावी लागणार आहे। सभा भरपूर आहेत। येणाऱ्या सभेमध्ये जे काही आपल्या उमेदवारावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत, आपल्याला श्यामकुमारजीच्या बाबतीतही माहिती आहे आणि जे सेना आणि बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत माहिती आहे। आपल्या या निर्वाचन क्षेत्रातल्या लोकांनी जवळून बघितलेलं आहे। ज्याला आपण 5 वर्ष संधी दिली तो 4 वर्षात त्यांनी पळ काढला आणि या निर्वाचन क्षेत्रामध्ये जे काही काँग्रेसचं संघटन आहे, जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये किती त्यांचा संवाद होता, त्यांच्या विकासामध्ये किती वाटा होता, या बाबतीत सर्वांना माहिती आहे। येणाऱ्या सभेमध्ये आपले नेते उत्तर देतील, आपण उत्तर देऊ आणि त्यांचे 5 वर्षातले जे काही कर्मकांड आहेत त्या सगळ्या